नमस्कार श्रोते हो. आज स्ट्रेट ऑफ होर्मुझ या लेखाचं अभिवाचन आपण ऐकणार आहात. लेखक सदासूत, उपाख्य डॉक्टर संजय सदाशिव शिवदे, लोणंद. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. स्ट्रेट ऑफ होर्मुझ. मित्र हो, गेल्या 25 वर्षात जगात अनेक ठिकाणी लहान मोठी युद्ध सुरू आहेत. सध्या प्रामुख्यानं इराण, अमेरिका, रशिया, युक्रेन, इस्रायल, पॅलेस्टाईन या प्रमुख राष्ट्रांमध्ये युद्ध सुरू आहेत. इराण अमेरिका युद्धाला 100 दिवस होऊन गेलेत. कुणीच माघार घेत नाही. इतर ठिकाणी सुद्धा 3 वर्षे उलटली आहेत, पण कुणाचीच माघार नाही. या सर्व युद्धांमुळं विकसनशील अशा सगळ्याच देशांना खूप मोठ्या प्रमाणावर अन्य स्वरूपातल्या हानीबरोबरच फार मोठी आर्थिक झळ सोसावी लागते. मित्र हो, अन्य सर्व देश जे आज या प्रमुख देशांवर अवलंबून आहेत त्यांना आपली आर्थिक तूट भरून काढणं दिवसेंदिवस कठीण होत आहे. देशाच्या विकासाचा, प्रगतीचा दर कमी झाला आहे. महत्त्वाचे मोठमोठे प्रकल्प अडकून पडले आहेत. आपला 140 कोटी लोकसंख्या असलेला देश विकासाच्या वाट्यावर एक उभरती आर्थिक आणि लष्करी ताकद वाढवतो आहे. परंतु आपण इराण, अमेरिका, रशिया, युक्रेन या देशांवर कुठल्या ना कुठल्या गोष्टींसाठी खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून आहोत. यामुळं होणारा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागतो आहे. अमेरिकेला स्ट्रेट ऑफ होर्मुझ याच्यावर ताबा घेऊन संपूर्ण जगाला गुलाम बनवायचं आहे. जगात जिथं जिथं काही दिसलं ते मिळवायचंच, काहीतरी निमित्त काढून युद्ध पेटवायचं, आर्थिक नाड्या आपल्या हातात ठेवायच्या आणि त्यातून व्यापार नव्हे तर सोप्या भाषेत दादागिरी करायची, हा त्यांचा धंदाच झाला आहे. सगळ्या जगाला वेठीला धरायचं आणि आपल्या मनासारखं करवून घ्यायचं, या आडमोठ्या धोरणामुळं सगळं जग आज अशांततेच्या गर्तेत सापडलं आहे. मध्यंतरी आम्ही काही कारणास्तव आमची जमीन विकायला काढली. जमिनीची सरकारी मोजणी हा एक भयंकर प्रकार असतो. मोजणीला खूप उशीर होतो. त्यावेळी चतुःसीमेला असलेले शेजारी पाजारी एकाच वेळी गोळा करायचे हा खूप अवघड प्रश्न असतो. त्यावेळी होणारी आडवाआडवी, त्यात चतुराईनं रचलेले डावपेच आणि त्याच्या जोडीला टगेगिरी, हे सगळं म्हणजे गावागावात असलेले स्ट्रेट ऑफ होर्मुझच आहेत असं मला वाटतं आहे. नव्हे, माझी खात्रीच पटली आहे. मायबाप सरकारनं याच्यावरती अनेक कायदे वगैरे काढले आहेत, परंतु ज्यावेळी असे व्यवहार होतात तेव्हा मात्र प्रत्येक ठिकाणी स्ट्रेट ऑफ होर्मुझचाच प्रत्यय येतो. शेताची मोजणी झाली की त्याच्या चतुःसीमा हा आणखी गुंतागुंतीचा प्रश्न. एरवी मैत्रीपूर्ण संबंध असलेले शेजारी त्यावेळी फणा काढतात. मोजणीच्या वेळी त्यांचे भात्यातले शब्दरूपी बाण आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे मिसाईल म्हणजे ठेवणीतले क्षेपणास्त्र अचानक बाहेर काढतात. मग नोटिसा आणि त्यातून मिळणारा आसुरी आनंद. विहिरीचं पाणी, पाटाचं पाणी, त्याच्या पाळ्या याच्यामुळं लहान शेतकऱ्यांचे हाल होतात. त्यात सारख्या सारख्या होणाऱ्या स्थानिक निवडणुका, त्यामुळं नाइलाजानं नको त्यांची मनधरणी आणि गुलामगिरी करावी लागते. पूर्वी त्यांना वेगवेगळ्या प्रसंगी केलेली मदत, अडीअडचणींच्या वेळी दिलेले साथ, हे सगळं एका क्षणात विसरलं जातं. उरतो तो फक्त आणि फक्त व्यवहार, अर्थात व्यापार, अर्थात अडवणुकीतून काढलेला आर्थिक किंवा तत्सम मोबदला. प्लॉट किंवा जमीन विकताना किंवा खरेदी करताना रस्ता अडवणं हा म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मुझच असतो. पुढचे सगळे व्यवहार ठप्प आणि ही युद्ध वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या सुरूच असतात. अशी छुपी युद्ध प्रत्येक गावातले टगे
सराईतपणे आणि साळसूतपणे करत असतात. काही ठिकाणी अमेरिकेसारखी खुलेआम दादागिरी, गुंडगिरी किंवा दहशतीचा वापर करून त्याचा ताबा घेतात. दुनियेच्या अशा व्यवहारात जो दुबळा असतो, गाफील असतो, तो गुलाम होतो. जो ताकदवर असतो तो राजा बनतो, राज्य करतो. मित्रहो, श्रेष्ठत्वाच्या शर्यतीत अनेक राष्ट्र देशोधडीला लागली आहेत. समाजामध्ये एक आर्थिक दरी निर्माण होते, विकास खुंटतो, जगणं आनंददायी राहत नाही, सामाजिक एकोपा कमी होतो. आज कोर्टामध्ये, पोलीस स्टेशनमध्ये प्रचंड गर्दी दिसते. हे कशाचं द्योतक आहे? कित्येकदा अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. आज प्रत्येक ठिकाणी घराघरात, नात्यागोत्यात स्ट्रेट ऑफ होर्मुझ निर्माण झालेला आहे. जगात अमेरिका, चीन, रशिया या महासत्ता आहेत. प्रत्येक शहरात, गावात अशा प्रकारच्या गुंड सत्ता असतात. त्यात तुम्ही जर उपरे म्हणजे दुसऱ्या गावातून येऊन इथं स्थायिक झालेला असाल आणि तुमची प्रगती होत असेल तर तुमचा सगळा पुरवठा बंद आणि तुमची सगळ्या आघाड्यांवरती फक्त कोंडी केली जाते. याला म्हणतात होर्मुझ किमया. आता हे लोण प्रत्येक व्यवसायात दिसायला लागले. ही समाजाच्या विनाशाची नांदी आहे. जगात प्रेम, अहिंसा, शांती निर्माण करणारी, जगातली चराचराला जोडणारी एक संस्था आहे, एक रचना आहे, ती म्हणजे अध्यात्म. मी इथं धर्म हा शब्द जाणीवपूर्वक वापरत नाही आहे, कारण तिथंही स्ट्रेट ऑफ होर्मुझ आहे. जे जगात तेच गावात. हे विश्वची माझे घरं ही व्यापक संकल्पना घेऊन आपण सगळेजण आपापल्या कक्षा रुंद करून जगामध्ये प्रेम, अहिंसा आणि शांती निर्माण करूया. ही युद्ध नकोत आम्हाला. आम्हाला आनंदी जीवन हवं आहे. या भूतलावरचं स्ट्रेट ऑफ होर्मुझ सगळ्यांना खुलं करूया. वाल्या कोळ्यानं सुद्धा कधीकाळी स्ट्रेट ऑफ होर्मुझ अडवला होता, परंतु त्याला नारद मुनिरूपी गुरु भेटले आणि त्यानं आध्यात्मिक तपश्चर्या करून स्ट्रेट ऑफ हॅपीनेस बांधलाच ना. आपण त्याला नवीन नाव देऊ, स्ट्रेट ऑफ हॅपीनेस, अर्थात रस्ते आनंदाचे जोडू. मित्रहो, खरोखरच असं झालं तर भारत आध्यात्मिक विश्वगुरूची भूमिका बजावू शकेल यात शंका नाही. स्ट्रेट ऑफ होर्मुझ या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं. लेखक सदासूत, उपाख्य डॉक्टर संजय सदाशिव शिवदे, लोणंद. त्यांचा व्हॉट्सअप नंबर 9890361022. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. माझा व्हॉट्सअप नंबर 8329730186.